जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण चाललेलो आहे दिल्लीमधील इंडिया गेट पाहायला. तर अशा पद्धतीने आमची सुरुवात झालेली आहे. आम्ही हरियाणा लोकल बसमध्ये बसून चाललेलो होतो, परंतु आम्हाला तेथे जागा भेटलेली नाही, एवढी गर्दी होती. तरी पण आम्ही ॲडजस्ट करत गेलो. नंतर सुभाष चौकमधून ऑटोमध्ये बसून तसंही ॲडजस्ट करून पाठीमागे जिथे जागा भेटेन तिथेच बसून आम्ही तिथे पुढे आमचा प्रवास चालू केला आणि शेवटी आम्ही मेट्रो स्टेशनला पोहोचलो. आणि मेट्रोची वाट पाहता मेट्रोही आली. मेट्रोचा जो काय पायलट होता तर तो पायलट लेडीज होती. तरी आजही मुली खूप कठीण कामे करण्यासाठी त्यांच्याकडे ताकद आहे. तर अशा करीत आम्ही मेट्रोमधून उतरलो, दिल्लीला गेलो. आणि भारताचा उतरले आम्हाला काय दिसलं, जेव्हा एक्झिट केली त्यावेळेस इंडियाचा ध्वज दिसला आणि तेव्हाच आम्हाला फील झालं की आम्ही अशा इंडिया गेटला आलेलो आहे. तरी अशा पद्धतीने आम्ही तेथून ऑटो करून आम्ही गेलेलो आहे इंडिया गेटला. तर इंडिया गेटला गेल्या आम्हाला असं खूप पर्यटन तिथे पाहायला भेटली. आणि तर इंडियाचं गेट जे आहे तर ते अतिशय सुंदर आहे. तर याचे वैशिष्ट्य म्हणजे हे जे स्थान आहे तर याचं लोकेशन आहे राजपथ येथे, नवी दिल्ली. याची निर्मिती जी झालेली आहे तर ती 1931 मध्ये पूर्ण झालेलं आहे. आणि याची उंची दिसत आहे तर ती 42 मीटरची आहे. तर हे काय आहे नक्की, तर ॲग्लो अफगाण युद्धामध्ये शहीद झालेले आहेत 84,000 भारतीय सैनिकांचे स्मरणार्थ हे काय स्मारक आहे तर ते बांधले गेलेले आहे. तर दिल्लीमध्ये किंवा आपल्या इंडियामध्ये जे काही प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा जो काही मुख्य भाग आहे, म्हणजे जेव्हा काय परेड चालू होते तर त्याची परेडचा जो काही मुख्य भाग आहे हा जो इंडिया गेटपासूनच सुरू होत असतो. तर अशा रीतीने अतिशय सुंदर याचं बांधकाम केलेलं आहे. त्यानंतर इंडिया गेटच्या समोरच राष्ट्रपती भवन आहे. तर राष्ट्रपती भवन त्यानंतर आम्हाला येथे जे काही सैनिक असतात अतिशय कठीण ड्युटी करत असतात, एकाच जागेवर स्थिर राहून, काही ऊन असू वारा असू, तर याची ड्युटी चेंज होताना आम्हाला पाहायला भेटलं. तर अशा पद्धतीने याची ड्युटी चेंज होते असते. हे जे काही भारताचे जे काही सैनिक आहेत आपली तर अतिशय कठीण ड्युटी करत असतात. तसं यांना पगारही चांगला आहे, परंतु यांची ड्युटी कठीण आहे. तर आता एक ज्याची ड्युटी होती त्याची संपल्यानंतर तो पाहण्याचा क्षण अतिशय वेगळाच होता. अशा रीतीने आमचं हे झालं. त्यानंतर खूप भूक लागली होती. महाराष्ट्र सदनमध्ये आम्ही जेवायला गेलो. महाराष्ट्र सदनमध्ये गेल्यानंतर असं फील आलं की आम्ही महाराष्ट्रामध्ये झालो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्ती होती. तर असं फील आलं आम्हाला की बाबा आम्ही खरंच महाराष्ट्रामध्ये आलेलो आहे जेवण करण्यासाठी. आणि नंतर फायनली आम्ही हॉटेलमध्ये गेलो. महाराष्ट्र सदनमध्ये जाऊन आम्ही ऑर्डर केली मस्तपैकी महाराष्ट्र थाळी. संपूर्ण महाराष्ट्रासारखंच जेवण अतिशय भेटलं. तर विद्यार्थी मित्रांनो, कसं वाटलं आपलं शॉर्ट